गुड मॉर्निंग मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आत्ता वाजले आहे 5:30. सर्व झोपलेलेच होते 5:30चा टाईम असल्यामुळे. सकाळची फ्रेश हवा आणि पक्ष्यांचा आवाज, असं मला थोड्या वेळानं बाहेरच थांबायची इच्छा झाली होती, म्हणून मी हा बाहेरचा व्हिडिओ थोडासा शूट केला. छान वाटतंय पण फ्रेश वाटत आहे. फ्रेश आहे मी, म्हणजे दिवसाची सुरुवात मी याच्यानेच करते. आणि एखादी वेळेस चहा घेते, नाहीतर चहा शक्यतो मी घेत नाही. इच्छा झाली तर. छान वाटते. काश्मीरी कावा फ्लेवर आहे हा. बाकी फ्लेवरपेक्षा मला हाच आवडतो. आणि पॉझिटिव्ह वाईब मिळतो आपल्याला, तर अख्खा दिवसच खूप फ्रेश जातो. म्हणून सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते. कधी कधी काय होतं ना, रात्री थोडा उशीर होतो झोपायसाठी. छोटं बाळ असल्यामुळे, म्हणजे मुक्त आहे आणि आता नीटची तर एक्झामच चालू होणार आहे. तुम्हाला माहितीच आहे, सर्व मुलांचे पेपर आहे आता. तर थोडा उशीर होऊन जातो. त्यामुळे 6 वाजता, 5:45ला असं उठणं होतं माझं. नाचणी लवकर उठले आहे, पण छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं बाहेरची. आणि उठल्या लगेच आपले दारा खिडक्या वगैरे काढल्यानंतर ना, बाहेरची जी फ्रेश हवा मिळते ना, ते तर खूप भारी वाटते. केला आहे का? जेव्हा पण सकाळी लवकर उठते ना, तेव्हा तुम्ही एकदा बाहेर थोडं 5 मिनटं तरी बसून बघा. जी छान थंडी हवा वाहणारी आहे ना, ती आपल्याशी असं बोलत आहे हे फील होते. आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स मिळते. ती थंडी हवा आणि पक्ष्यांचा आवाज. आणि कधी कधी तर असं म्हणजे सूर्यवरती येताना दिसते, तर ते ऑरेंज कलरचा प्रकाश खूप छान वाटतो. पण तोडून घेतली आहे, ही थोड्या वेळाने उमलेल. हे बघा, एक उमललंच आहे, थोडं बाकी आहे, बाकीचे पण उमलणार. मुक्ता आता अंगणवाडीमध्ये चालली आहे. ही तिची बॅग न्यू, आणि हा टिफिन, ही वॉटर बॅग. कुठे ठेवले तुझे शूज? भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. चलो भद्रावती, चलो अखंड हरिनाम सप्ताह कथा, श्रीमद भागवत कथा, ज्ञान यज्ञ सोहरान, यज्ञ सोहरान, यज्ञ सोहरान. ती स्कूलमध्ये जात तर होती, पण तिचं सर्व लक्ष माझ्याकडेच होतं. वारंवार ती मागे वळून बघत होती. तिला असं वाटत होतं की मम्मी मागच्या मागून चालली जाईल घरी. जेव्हा आपल्या मुलं पहिल्यांदा स्कूलमध्ये जाते, अंगणवाडीत मला शोधत जाते येते का नाही आहे म्हणून स्कूलमध्ये असो, तर आईचा जो म्हणजे आईची जी खुशी आहे ना, ती वेगळी होते की आपलं बाळ आता थोडं मोठं झालंय आणि स्कूलमध्ये जायला लागलंय. आणि ती खूप क्यूट दिसत होती. कालच तिच्या पप्पाने ती बॅग आणली आणि तिने ती बॅग खूप आवडीने लटकवली. मध्ये तुला खूप खुशीने जात होती. पण तू टीचर आहे का तुझी स्कूलमध्ये? आहे आहे. बाय बाय बाय. फ्लँकिस गिव मी. पण काही उपयोगच नाही ते पॅकेट नेऊन. हां, सही सिग्नेचर करते.
मुक्ताचा अंगणवाडीचा टाइम संपलेला आहे. आता ती घरी परत निघाली. हँडवॉश करतो म्हणताय ती. हँडवॉश करतो म्हणताय ही. गंद झाले हात तिचे. हाय धू. हां व्हेरी गुड. चला पुसून टाका. पुसून टाका इथे हात. हे घे ना हात पुस ना. मामा आलाय. चल चला. एकटी जातो म्हणताय ते. चला चला लवकर लवकर मामा आलाय. चला 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 चला. तिला मंदिर दिसले तर ती नमस्कार करायला चालली आहे. अरे बापरे. चप्पल घालून आहे ना बेटा तू. इथूनच कर इथूनच कर इथूनच कर. बस इथूनच कर. जाणार डोकं टेकवूनच येणार ती. चला झालं. मुक्ता ये. हो. उठशील का नाही तिथून. ये लवकर ये. चल मी जाते. बाय मुक्ता. टिफिन खाऊन घे ना तुझा आतमध्ये बसून. चल बघ साईडला होऊन चाल. चला 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 चला. हो टिफिन आहे तुझा तिथे. आणि मी तुम्हाला सकाळपासूनचं काही वेळाचं रुटीन मी तुम्हाला दाखवलंच होतं. सकाळी मी 5:30ला उठली. त्याच्यानंतर साधना झाली, पूजा झाली, कामं झाले, जेवण झालं, सर्व झालं. आणि मग मुक्ता पण स्कूलमध्ये गेली होती. आज तिचा पहिला दिवस होता. काल तिच्या पप्पांनी बॅग आणली होती तर तिला थोडी खुशी वाटत होती. आणि नुकताच ना ते जे अंगणवाडीच्या सेविका असतात ना, अंगणवाडी सेवक, तर त्या आल्या होत्या. ते फोटोज घेतात. मंथली जे अपडेट असते ते त्यांना द्यायचं असते, तर ते फोटोज घ्यायसाठी आल्या होत्या. तर ती म्हणत होती की मला मम्मा अंगणवाडीमध्ये सोडून दे, माझी बॅग आहे छोटीशी. म्हणून मग म्हटलं तिची खुशी आपण पूर्ण करावं. तिचा पहिला दिवसच होता तो. तर गेली, थोडंसं 10-15 मिनटं बसली तिथे आणि आली ती. तर आता मला आहे केकचं ऑर्डर. मी केक बनवणार आणि तुम्हाला शेअर पण करत जाईल आणि बनवत पण जाईल. हा आहे माझं OTG. 28 TMCचा OTG आहे. मी केकची ऑर्डर याच्यामध्येच करते. आणि याला झाले आहे 10 वर्ष. 10 वर्षापासून हा कंटिन्यू चालूच आहे. याला काही प्रॉब्लेम आला नाही अजूनपर्यंत. तर छान आहे बजाज कंपनीचा. मी आधी याला सेट करून घेते 10 मिनटं. त्याच्यानंतर मग बॅटर बनवलं की डायरेक्ट बेक करते. याला सेट करत आहे. तर हे टेम्परेचर आहे 180 डिग्री आणि बेकचं ऑप्शन क्लिक केलं आहे. आणि हे 10 मिनटासाठी मी चालू करेल. बघा चालू झालं आहे. केक बॅटर तयार केलं आणि गंजामध्येच लावत आहे सध्या. तर कारण की टीन आहे माझ्याकडे, केक टीन वेगळ्या वेगळ्या शेफच्या. तर त्याच्यामध्ये स्पंज ना थोडासा छोटा होतो, नाहीतर मग कधी बाहेरच जातो, शेप व्यवस्थित येत नाही. आणि घरच्यासाठी पाहिजे. आणि आजकाल कसं राऊंड शेफमध्ये केक जास्त चालत आहे. तर मग मी जास्तीत जास्त गंजाचा वापर करते. माझ्याकडे छोटे मोठे म्हणजे सेपरेटली मी केकसाठीच गोल साईजचे 4-5 टाईपचे गंज घेतलेले आहे. तर हा हाफ KG जास्तच आहे घरच्यासाठी पाहिजे म्हणून. तर हा आता हाफ KG थोडा जास्त केक झालेला आहे. तर मी थोडंसं टॅप करणार आणि याला ओव्हनमध्ये सेट करणार. आधी बटन बंद करते ओव्हनची. माझ्या मुलाने इथे ना छोटासा मी बनवत असताना केक बनवून ठेवला आहे वाटीमध्ये. काही पण करत असते तो असा आगाऊपणा. हा इथं लावलेला आहे. आणि आपण याचं टेम्परेचर टायमर सेट करू 30 मिनिट. तर आता 30 मिनिटमध्ये मी ऑन करते बटन. 30 मिनिटमध्ये हा स्पॉन्ज रेडी होईल. तोपर्यंत मी आराम करते आणि मग जेव्हा मी आयसिंग करणार तेव्हा मग तुमच्याशी बोलते.
तर मंडळी माझा आराम झाला होता. आराम झाल्याच्या नंतर ना मी मला गहू साफ करायचे होते, तर गहू साफ करून घेतले आधी. आणि मला चक्कीवर पण द्यायचे होते गहू साफ झाल्यानंतर, म्हणून ते काम करणं जरुरी होतं. तर मी ते काम करून घेतलं. तुम्हाला असं वाटत असेल ना इतक्या फास्टमध्ये कशी काय साफ करत आहे, पण ते गहू फिल्टरच होते, त्याच्यामध्ये काहीही नव्हतं. पण माझं समाधान म्हणून मी चक्कीवर न्यायच्या आधी ना एकदा असं हात चालवून घेते, म्हणजे मला थोडं समाधान मिळते त्या गोष्टीपासनं, म्हणून मी ते करते. तर मंडळी मी मगाशी जो स्पंज लावला होता ओव्हनमध्ये तो असा झालेला आहे. आणि ते क्रीम बीट करायसाठी आता काढून ठेवलेली आहे. थोडी आईस क्रिस्टल आहे याच्यामध्ये, तर थोडं हलकं असं मेल्ट झालं की याला बीट करते. मगाशी बघितली तेव्हा केवढी होती आणि आता बघा किती झाली आहे. तर मंडळी मी याला मधातून कट केलेलं आहे. आता याच्यावर साखर पाणी टाकेल आणि क्रीम अप्लाय करणार. तर मंडळी फायनल केक तयार झाला आहे. हे बघा, तुम्ही मला सांगा कसं झालं आहे. तर अशा अदामधात ऑर्डर येत राहतात, पण हा घरचाच आहे. घरचा म्हणजे मोठ्या वडिलाच्या मुलाकडे न्यायचा आहे. मी हे स्प्रिंकल टाकल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. मी हे टाकले नव्हते दाखवायच्या आधी मगाशी. कसं वाटलं लूक तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी अशीच वेळेवर जे थीम सुचेल ते करत असते आणि जे अवेलेबल आहे त्यातून चांगल्यात चांगला करण्याचा प्रयत्न करत असते. तर तुम्ही नक्की सांगा की हा केक कसा झाला आहे. तर मंडळी याचा बर्थडे आहे आज. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. इथे छोटंसं डेकोरेशन केलंय. घरगुतीच बर्थडे आहे. हे बघा, मुक्ताला फ्रेंड मिळाली. दादा देतो मग तू देतो फोडायचा कोण झोपते का बाई बाई दादा हॅपी बर्थडे बाई ए तुझी मम्मी आली काऊन बाई झोपत आहे काय देऊ. हॅपी बर्थडे. थँक्यू तुम्हाला. औक्षवण करणं चालू आहे. मगाशी सांगितलं होतं तुम्ही वावरात नाही गेली मी तिकडे गेली आता आधी तर चिमकी आली म्हणजे वर्षाच्या वांद्यात बोलवली तिकडे पाहिजे समोर उलट्या पकडल्या दादाकडे पाहिजे जवळ ठेवायला पाहिजे थांब इथं साईडला कापस थोडं खायचं नाही कट केली मारला खाली कट खात नाही ते इकडून तिरका कट नाही खायचा नाही
हा व्हिडिओ आवडला असेल